मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत भाजप सदस्य आक्रमक, नूतन इमारतीतील सभेला विरोध करत सभात्याग, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. मिरज पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज प्रशासनाच्या नियोजित गोंधळामुळे आणि नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली. नवीन इमारतीचे अधिकृत उद्घाटन झालेले नसतानाही तिथे सभा आयोजित केल्याने भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत सभेवर बहिष्कार टाकला. प्रशासनाचा हा आंधळा कारभार यामुळे चव्हाट्यावर आला असून अखेर सदस्यांच्या रेट्यामुळे सभा जुन्या वसंतदादा पाटील सभागृहात घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. पंचायत समितीच्या सदस्यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत नोटिसीमध्ये सभेचं ठिकाण वसंतदादा पाटील सभागृह असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र भाजप सदस्य पंचायत समितीत पोहोचले असता प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता नूतन इमारतीमधील नवीन सभागृहात सभेचे आयोजन केल्याचे दिसून येत आहे. इमारतीचे अद्याप उद्घाटन झाले नसताना तिथे सभा कशी काय घेतली जाऊ शकते असा सवाल करत भाजप सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. सभागृहात जोरदार खडाजंगी. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे गटनेते विष्णू पाटील आणि सदस्य विनायक जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत नूतन इमारतीचे शास्त्रोक्त पद्धतीने उद्घाटन होत नाही तोपर्यंत तिथे सभा घेणे चुकीचे आहे असा इशारा देत भाजप सदस्यांनी सभागृह त्याग केला. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी मात्र नूतन सभागृहातच सभा झाली पाहिजे अशी भूमिका घेत तिथेच ठिय्या मांडला आणि या परस्पर विरोधी भूमिकांमुळे सभापती तन्वी कमलेकर आणि प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते यांची मोठी धावपळ उडाली. भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सभापती तन्वी कमलेकर यांनी प्रशासकीय चूक मान्य केली. सदस्यांना दिलेल्या नोटिसीप्रमाणे जुन्या सभागृहात सभा घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर ही सभा वसंतदादा पाटील सभागृहात पार पडली आणि या गोंधळाच्या वातावरणात सभापती तन्वी कमलेकर, ललिता शेजूळ, प्रभारी BDO किरण सायमोते यांच्यासह सुप्रिया तवटे, सुजाता पाटील, संयोगिता कोळी, स्नेहल पाटील, रवींद्र सपकाळ, सूरज मगदूम, रिधा मुजावर, गायत्री घोरपडे आणि पांडुरंग पाटील, विनोद गायकवाड, बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी सहभागी होते. प्रशासनाच्या या नियोजित नसलेल्या कारभारामुळे पंचायत समिती वर्तुळात दिवसभर चर्चेचा विषय रंगला होता. या वास्तूची ओपनिंग न करता मागच्या मिटिंगला आमचं ठरलेलं होतं की ओपनिंग झाल्यानंतर इकडे सभा द्यायची, कामकाज करायचं नव्हतं. तर आता या वेळेला न विचारता कुठल्याही सदस्यांना विश्वास न घेता का घेतली याचं उत्तर तुम्ही द्या. अधिकारी लोक असे करतात काय सभापती मॅडम? कार्यशाळा असू दे, कार्यशाळा आपल्या मासिक मिटिंग असताना ते कार्यशाळेला देणं योग्य आहे का तुम्ही सांगत आहे? कार्यशाळा काय तासावर शिकवली. समजा कार्यशाळा घेतली, मिटिंग लागली असेल की जरा मिसअंडरस्टँडिंग झाला असेल तर कार्यशाळा काय 5-10 मिनिटात लगेच आपण करता येईल का? करता येईल ना. करा मग कसं मागच्या सभेला आपण ठरलंय. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.